नमस्कार. संध्याकाळचे 4:30 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये स्वागत करते. बघूया सुपरफास्ट 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. विजयदुर्ग ते तेरेखोल किनारपट्टी दरम्यान उच्च लाटांचा इशारा, तर 3.2 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे. सध्या समुद्र खवळलेल्या स्थितीत असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. वर्धा शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्गात समाधान आहे. ढगाळ वातावरण कायम असल्यानं आणखी पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाअभावी करपलेल्या पिकांना या पावसामुळे जीवनदान. गेल्या 8 तासांपासून पावसाची रिपरिप या ठिकाणी सुरूच आहे. अमरावती शहरामध्ये जोरदार पाऊस. अमरावती शहरासह परिसरामध्ये अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा. पुढील 2 दिवस अमरावती शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. जिल्ह्यातील दक्षिण भागात विद्युत आणि दूरध्वनी सेवा 2 दिवसांपासून खंडित आहेत. सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग पावसामुळे बंद झालेला आहे. अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 31 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले. 17 दरवाजांमधून 1,27,256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, तर नदीकाठच्या गावातील सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला जातोय. नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आलेला आहे. नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 8 दिवसांपासून धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 4 वक्राकार दरवाजांमधून 15,655 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. 5,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय. मागील 24 तासामध्ये 189.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरणातील विसर्गामुळे अक्कलकोटमधील आळगे बंधारा पाण्याखाली गेलाय. आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद. भीमा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धुळे तालुक्यातील सोनवद पाटचारीत अखेर पांझरा नदीचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यानंतर हे पाणी सोडण्यात आलेलं आहे. नाशिकच्या येवला शहरामध्ये 3 दिवसाआड पाणी पुरवठा. पाणी साठ्यामध्ये सुधारणा होत असल्यानं पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नांदेडच्या किनवटमधील किंचली गावात पुराच्या पाण्यात 32 वर्षीय तरुण वाहून गेला. 12 तास उलटूनही तरुण अद्यापही बेपत्ताच आहे. पुरामुळे पांगर पहाड, अंदबोरी या गावांचा संपर्क तुटलेला आहे. बीडच्या अंबाजोगाई ते बोधेगाव वाघाळा बसला गळती लागली. मोठ्या प्रमाणात या बसचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नवीन बस किंवा दुरुस्त बस करून देण्याची आता प्रवाशांकडून मागणी केली जाते. रायगडच्या नेरळमध्ये अंगणवाडी शाळा क्रमांक 1 ची दुरवस्था झाली आहे. वर्गखोल्या गळत असल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवलेली आहे. तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजांमुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. नाशिकच्या इगतपुरीतील भावलवाडीत शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओहळाच्या पाण्यातून प्रवास आहे. यावरती उपाययोजना करण्याची कष्टकरी संघटनेची मागणी आहे. पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वादामध्ये 51 शाळांचं हस्तांतरण रखडलं. जीर्ण इमारती, तडे गेलेले पत्रे, भिंती तसेच उडालेले पत्रे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. पालकांचा संताप आहे. तातडीने दुरुस्ती आणि हस्तांतरणाची मागणी केली जाते. परंडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद शाळेला कुलूप. रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ उद्यापासून धाराशिव जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहेत. वाशिमच्या मालेगावमधील पांगरी नवघरे गावात पांदण रस्त्याचा प्रश्न 29 वर्षांपासून प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही रस्ता मंजूर न झाल्यानं ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून पाणंद रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये केळीचे दर पडल्यानं शेतकरी संकटात सापडलेत. केळीला 4 दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 3,000 रुपयांचा दर होता. मात्र केळीला 1,000 ते 1,200चा दर मिळत असल्यानं शेतकरी नाराज आहेत. जिल्हा केळी दर निश्चित समिती गठीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. जळगाव शहरातील जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावरती पावसाचं पाणी साचलं. वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावरती पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नाहीये, त्यामुळे वारंवार पाणी साचत आहे.
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटात महामार्गाला धोका निर्माण झालाय। रस्ता खचल्यानं लोखंडी गर्डर हवेत आहेत। मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जाते। रत्नागिरीतील वेरळमध्ये मुंबई गोवा महामार्गाला तडे पडलेले आहेत। महामार्ग आणि सर्व्हिस रोड खचल्यानं वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। रोडच्या कामाच्या दर्जासंदर्भात वाहन चालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मुंबई आग्रा महामार्गावरती आर्वी गावालगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। महामार्गाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाते। सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंड परिसरामध्ये रस्त्यांवरती खड्डे पडलेत। जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 2000 लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यात आलेला आहे। एकाच वेळेस एकच योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेण्याचे शासकीय धोरण असल्यानं महिलांचा निर्णय आहे। पुण्यातील शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये शिवसेनेचं आंदोलन। शिक्षण खात्यातून फाईल गायब झाल्याचा आरोप आहे। नाना भानगिरे यांचं शिक्षण मंडळात आंदोलन होतं। नालासोपारामध्ये रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांबद्दल भाजप नगरसेवक आक्रमक झाले। तर राजनगर परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांना जबाबदार कंत्राटदारांच्या विरोधात नगरसेवकांचं आंदोलन आहे। चिपळूणमध्ये खड्ड्यांमध्ये उतरून निकृष्ट रस्त्यांची पोलखोल करणारा व्हिडिओ व्हायरल झालाय। चिपळूण नगरपालिका माजी सभापतींनी खड्डे भरण्याच्या कामाची या ठिकाणी पोलखोल केलेली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये शिक्षकाकडून 3 विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार। आरोपी शिक्षकाने 3 वर्षाआधी सुद्धा असंच कृत्य केलं होतं। शिक्षकाला रावणवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे। संजय अग्रवाल असं अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे। लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरती चोरी झाली आहे। वॅगन आर या कारची काच फोडून 70,000ची रोकड लंपास केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भर दिवसा चोरीची घटना घडलेली आहे। समृद्धी महामार्गावरती दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा 5 जणांची टोळी जेरबंद झाली आहे। या टोळीनं बिहारमधील एका बँक व्यवस्थापकाला तलवारीचा धाक दाखवून लुटलं होतं। वाशिम स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांची संयुक्त कारवाई आहे। मालेगावात वाहून गेलेल्या बालकाचा मृतदेह सापडला आहे। मनपाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त झालेत। शहरातील बाग ए महमूद या परिसरातील फरशी पुलावरून 7 वर्षीय बालक वाहून गेल्याचा प्रकार घडला होता। सांगलीच्या मिरजमध्ये महावितरणच्या सबस्टेशनमध्ये ऑपरेटरचा लोखंडी रॉडनं मारून हत्या करण्यात आली आहे। तर दुचाकी चार्जिंगला विरोध केल्यानं वॉचमनच्या मुलाचं कृत्य आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। भंडाऱ्यामध्ये अचानक प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी नातवाला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। मात्र उपचारादरम्यान नातवाच्या निधनाचं वृत्त कळताच आजोबांनी देखील आपले प्राण सोडले। आजोबा आणि नातवावरती एकाच वेळेस अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले। चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई आहे। जलनगर भागातून एमडी ड्रग्ज तस्करी अटकेत आहे। तर सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यातील दौंडच्या वायरलेस फाटा या ठिकाणी लॉजवरती सुरू असलेल्या देह व्यापारावरती पोलिसांची कारवाई आहे। अनधिकृत आणि बेकायदेशीर देह व्यापाराविरोधात परिसरातील महिला देखील आक्रमक झाल्यात। नवीन कसारा घाटामध्ये ब्रेक फेल झालेला दुधाचा टँकर रॅम्पवरती चढला, त्यानंतर पलटी झालाय। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पुढील दोन्ही चाके तुटल्यानं टँकर पलटी झाला। चालकासह एक महिला गंभीररित्या जखमी झालेली आहे। मीरा भाईंदर घोडबंदर रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे रिक्षा चालकाचा ताबा सुटला। रिक्षा खोल दरीत कोसळल्याची घटना। वेळेमध्ये उडी मारल्यानं चालकाचा जीव थोडक्यात वाचलेला आहे। चाकूचा धाक दाखवून जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक। पतीसह घरी परत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न। वडनेर पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल। गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारावरती कारवाई। हिंगणघाट या ठिकाणी छापा टाकून गांजासह मुद्देमाल जप्त। हिंगणघाट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची ही कारवाई आहे। धाराशिव शहरातील शम्स चौकात अवैध गुटखा तस्करीचा पर्दाफाश। पोलिसांकडून 17,82,000चा मुद्देमाल जप्त। कारमधून वाहनामध्ये गुटखा शिफ्ट करताना आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये निकृष्ट बनावट हेल्मेटच्या गोदामांवरती पोलिसांचा छापा आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे अनधिकृत आणि स्वस्त हेल्मेट विक्रीचा भांडाफोड झालेला आहे। तोरणमाळच्या 3,500 फूट खोल दरीवरील झिपलाईनवरून तरुण अडकला। झिपलाईनवर अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात झिपलाईन कर्मचाऱ्याला सुदैवानं यश आलेलं आहे।
अमरावती शहरातील हेल्मेट सक्तीला नागरिकांचा विरोध आहे। हेल्मेट सक्ती विरोधात शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे।